घेऊन गोलंदाज रत्नदीप चौधरी समोर आव्हान. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नयन. रफ्तार पाहायला मिळते. रफ्तार का सौदागर म्हणून ज्याची ओळख पूर्णतः आपल्या MIDC पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तो रत्नदीप आपली ओळख मैदानावरती सिद्ध करत असताना मागच्या मॅच मध्ये मेडल षटक त्यानं हा कारनामा केला. कालच्या दिवसामध्ये 2 निर्धाव षटकं पाहिली होती आणि आज देखील तो कारनामा करत असताना रत्नदीप चौधरी राईट अप ओव्हर द विकेटनं तेच तर्रार गोलंदाजी हे त्याचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतंय. वेगासोबत दिशेवरती आणि टप्प्यावरती देखील अचूक त्याचं नियंत्रण आहे. सरळ 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळालेत. जणू काही फलंदाज त्याच्याकडे पाहत राहतो की कशा रीतीनं हा चेंडू हाताळतो. अगदी भन्नाट वेगानं चेंडू फलंदाजच्या दिशेने येतो आणि त्याच वेगानं तो यष्टीरक्षकाकडे देखील निघून जातो. दरम्यान हा चेंडू आता मात्र लेफ्ट केलाय. वेल लेफ्ट व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेनं संघाचं खातं ओपन झालंय. बॅटिंग करत असताना सिद्धी करवली संघ टॉस जिंकला आणि प्रथमतः धाडसी निर्णय त्यांनी स्वीकारलाय. आणखी ह्या अगोदर त्यांनी देखील पाहिलं तर वळवली संघानं 57 धावा बनवल्या होत्या आणि त्या डिफेंड देखील केल्या होत्या आणि एका बाजूला पहिला सामना देखील अशाच प्रकारे जिंकला होता सिद्धी करवली संघानं. आणखी त्यांनी पहिल्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारची रणनीती बनवली होती. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग केली होती आणि समोर टार्गेट सेट केलं होतं प्रतिस्पर्धी समोर. आणि आता देखील त्याच प्रकारचा काहीसा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु एका बाजूने गोलंदाजी अतिशय धारदार होते. भेदकता, आक्रमकता आणि सोबत मात्र विविधता देखील आपल्या रत्नदीप चौधरीची पाहायला मिळते. फिटनेसचा दर्जा देखील आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट अगदी गोलीच्या वेगानं चेंडू गरंगळत डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक पुढे येऊन चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत धावा 2 कंप्लीट होतील. बॅटच्या साह्यानं ह्या 2 धावा प्रथमतः आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावा स्कोर कार्ड वरती. षटकातील चेंडू 4 समाप्त झालेत. 4 षटकांची ही मॅच आहे. दोन्ही संघ याकडे लक्ष द्या. कारण की ह्या अगोदरचा सामना 5 षटकांचा होता. आता मात्र हा 4 षटकांचा सामना पाहायला मिळतो. तेच तर्रार चेंडू, भन्नाट वेग. प्रत्येक बॉल अगणिक जणू काही चेंडूचा वेग वाढत चाललाय आणि त्याची प्रचिती फलंदाजाला देखील येते. तितकाच वेग नयन पाटील मध्ये देखील आहे, परंतु तो वेग आपण गोलंदाजी मध्ये पाहतो. परंतु आता फलंदाजी मध्ये देखील त्याला वेग धारण करावा लागेल तर त्यांचा संघ एक चांगली टोटल स्कोर कार्ड वरती नोंदवू शकतो. आतापर्यंत तर पूर्णतः वर्चस्व राहिलंय तर रत्नदीप चौधरीचं, कारण की 5 चेंडू तर लाजवाब आलेत. इथे शपल झाला, जागा बनवली, परंतु लाईन आणि टप्पा रीड करू शकला नाही. तितकासा वेळ नव्हता मी म्हणेन. कारण की जेव्हा आपण पॅडल स्विप खेळण्याचा प्रयत्न करता तेव्हा गोलंदाज जर कमी गतीचा असेल तर सक्सेस आपण होऊ शकता, परंतु वेगवान गोलंदाजाला अशा प्रकारचा फटका खेळणं त्यासाठी कदाचित आंतरराष्ट्रीय स्तरावरती ABDची आठवण आपल्याला होतं. कारण की स्टेनगन ज्याला आपण म्हणायचो अगदी वेगानं जो गोलंदाजी करायचा, परंतु त्याच्या विरोधात देखील अगदी नवनवीन पटक्यांचा आविष्कार करण्याची कला एकमात्र त्या खेळाडूमध्ये होती. आज देखील आदरानं त्या खेळाडूचं नाव घेतलं जातं आंतरराष्ट्रीय स्तरावरती. परंतु तो कोणत्याही संघाचा असो, तो त्याची चर्चा आज विश्वाच्या कानाकोपऱ्यात केली जाते आणि त्याचे चाहते जितके आफ्रिकेमध्ये आहेत तितकेच चाहते आपल्या भारतामध्ये देखील आहेत. आणखी त्याची ती खेळी होती. खरं तर एकमात्र असा खेळाडू आहे, खरं तर त्याच्या नावानं आज उपमा दिले जातात. जेव्हा जेव्हा नवीन फटक्याचा आविष्कार आपण पाहतो तेव्हा तेव्हा आपण असं म्हणतो की हा ABDचा फटका आहे. ही खरी तर त्याची ओळख आहे आणि हे क्रिकेटमध्ये त्यानं मिळवलेलं यश आहे. दरम्यान फलंदाज बाद झाला. बिग विकेट डाऊन. सौरभ पाटील ज्याच्याकडनं खूप अपेक्षा होत्या तो मात्र आता बाद झाला. दुसरे षटक हाताळण्यासाठी ऋषी चौधरी पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये सांघिक यश. नवीन फलंदाज पांड्या मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र जागा बनवली, शपल झाले, चेंडूला पाठवलंय तर फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषा पार. पंचांचा इशारा, षटकार.
थँक्यू डीजे. अशाच फटक्यांची नितांत गरज आहे ती शिवसाई 11 सिद्धी करवलेला. आता रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. यस, पहिल्या चेंडूवरती षटकार टोकला पांड्यानं आणि आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फसला आणि क्लीन बोल्ड धक्का दुसरा लागला. हा मोठा धक्का मी म्हणेन तो सिद्धी करवले टीमला. थँक्यू. राईट हँडर फलंदाज बाद झाला आणि आता लेफ्ट हँडर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील दाखल झालाय. आघाडीला आलेले सौरभ त्यानंतर पांड्या मडवी हे दोन फलंदाज बाद झाले ज्यांच्यामधून आक्रमकता नेहमी आपण पाहिली होती, परंतु आज या मॅच मध्ये आता तर ते अपयशी ठरलेत. स्वप्नील पाटील आता मैदानात दाखल झाले साथीनं. नयन मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु नयन अगदी खराब कामगिरी केली कारण की 6 चेंडू फेस केलेत, 5 डॉट आणि 1-2 अर्थात 2 धावा त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत. ऋषिता पुढील चेंडू पेंदर मेट्रो स्टेशन एंड कडनं. दरम्यान इथे चांगला फटका ऑन साइडला मिड विकेट तैनात आहे. आशिष त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू फील्ड करेल तोपर्यंत फक्त अवधी 1 धावेचा. ज्या प्रकारे पांड्यानं षटकार टोकला होता अगदी सरळ बॅटनं ते पाहता असं वाटलं होतं की आणखी तशाच प्रकारचे फटके त्याच्याकडनं अपेक्षित होते, परंतु रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. कदाचित चाहत्यांकडनं चर्चा झाली की ह्या फटक्याची आवश्यकता होती का, कारण की ज्याप्रमाणे पहिला चेंडू त्यानं फेस केला होता जणू काही तो डगआउट मधनं सेट होऊन आलाय, परंतु तसं झालं नाही. फार काळ तो खेळपट्टीवरती खेळू शकला नाही आणि तो बाद झाला. नयनचा वारंवार प्रयत्न पेडल स्वीपचा आपल्याला पाहायला मिळतो, परंतु तो प्रयत्न आतापर्यंत सफल झाला नाही आहे कारण की त्याच्या विरोधात वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅटकटचा पंचांचा इशारा आपण पाहू शकाल. पंचांचं अचूक लक्ष आहे कारण की स्पर्धा पारदर्शकतेनं पार व्हावी यासाठी पंचांची महत्वाची भूमिका आपण पाहतो. क्रिकेटमध्ये सर्वाधिक जर कठीण भूमिका कोणती असेल तर ती पंचांची भूमिका आहे. आम्ही नेहमी सांगत असतो की जेव्हा आमच्याकडनं एखादी चुकी होते सॉरी बोलून आम्ही पुन्हा कदाचित त्याच्यामध्ये दुरुस्ती करत असतो, परंतु पंचांकडनं एखादी चुकी झाली तर दुरुस्त करणं थोडंसं कठीण जातं. वादविवाद त्या ठिकाणी निर्माण होतो आणि क्रिकेटमध्ये खास करून पंचांना जास्त अलर्ट राहावं लागतं. दरम्यान फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्या ठिकाणी फटका फसला आणि परतावं लागते ते स्वप्नील पाटीलला देखील. डीजे 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यात 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज साजिद मडवी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीसाठी मनीष पाटील राईट मोर द विकेटनं. चांगला चेंडू, फटका देखील चांगला होता, परंतु इनफिल्ड मध्ये चेंडू रोखण्याचा प्रयत्न झालाय. 2 धावा रोखू शकणार नाहीत कारण की चेंडू पायावरती आला आणि त्यानंतर अगदी चेंडू दूरवरती निघून गेला. तो चेंडू फील्ड करेपर्यंत 2 धावा दोन्ही फलंदाजांनी एकवटल्यात. नयनकडनं मोठा फटका आता येणं गरजेचं आहे कारण की टीमला जर चांगली स्थिती प्राप्त करायची असेल तर आता नयनला बॅटचा फेस ओपन करावा लागेल. प्रयत्न वारंवार होतोय, प्रयत्नांना यश आता मात्र मिळालंय कारण की आता चेंडू निघून गेलाय. तो फाईन लेग सीमारेषा पार. 4 धावा मिळत आहेत. बऱ्याच उशिरानं हा चौकार आलाय आणि जे दडपण नयनवरती क्रिएट झालं होतं आता ते थोडं का होईना रिलीज झालं असावं आणि निष्ठेचा श्वास त्यानं सोडला असावा कारण की ह्या 4च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17.
या आकड्यावरती 4 षटकांची मॅच आहे. किमान 35च्या आसपास धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल. की गोलंदाजीचा तोफखाना सिद्धी करवळे टीमच्या बाजूने देखील पाहायला मिळतोय. मॅच जर हाय व्होल्टेज करायची असेल तर किमान 35 धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट ही करावी लागेल. दिवस खेळायचं होतं परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. वन मोर डॉट. डॉट बॉल पर्सेंटेज या सत्रामध्ये भरपूर आपल्याला पाहायला मिळेल. जवळजवळ 50% चेंडू डॉट आपण पाहिलेत आणि याचंच कारण की धावफलकावरती हवी तशी धावसंख्या खास करून करवले संघाच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळत नाहीये. एका बाजूला समर्थक खुश असतील ते वलवली संघाचे, कारण की त्यांच्या गोलंदाजानं तर कमालीची गोलंदाजी केली आहे. इथे प्रयत्न बघा, 2-2 क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते परंतु अंततः चेंडूने शर्यत जिंकली. एका बाजूला रोखण्याचा प्रयत्न झाला परंतु तरी देखील चेंडू सीमारेषा पार निघून गेला आणि इथे 4 धावा प्राप्त झाल्या. हा दुसरा चौकार या षटकातील. या अगोदर एक षटकार आपण पाहिला होता तो पांड्याकडनं, ऋषीच्या आगेच तो षटकार आला होता. तो षटकार वगळता त्यानंतर मोठे फटके येत नव्हते परंतु ह्या षटकामध्ये आता प्रयत्न नयन पाटीलनं चालवलाय आणि त्याच्याकडनं हा दुसरा चौकार पाहायला मिळतो. धावफलक 21 या आकड्यावरती. षटकातील 5वा चेंडू मनीष पाटील कडनं. राईट मोर द विकेट. दिशा पाहावी लागेल. यस, पंच आमच्या दिशेने वळतायत आणि स्क्वेअरचा पंचांचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत वाढ होईल. संध्याकाळचं सत्र आता वारा देखील पाहायला मिळतो आणि वाऱ्यामध्ये थंडता आता आपल्याला अनुभवायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा खेळपट्ट्यावरती हवी होताना आपण पाहू शकाल. आणि मैदान मोठं आहे, क्रीडांगण मोठं असल्या कारणास्तव गोलंदाजांना वाव जरूर ह्या खेळपट्टीवरती मिळते. चांगला चेंडू, कारण की काही ठिकाणी मैदानही छोटी असतात आणि तिथे गोलंदाजांची अक्षरशः जणू काही कत्तल केली जाते. सरास 3 चेंडू 3 षटकार 6 षटकार असे चित्र पाहायला मिळतात आणि गोलंदाजांना मोठी आगडी परीक्षा त्या ठिकाणी द्यावी लागते. खास करून जेव्हा सीझनचा आगाज होतो, नागझरीचं मैदान जे आपण पाहतो तिथे बरेचसे विक्रम आपल्याला ऐकायला मिळतात परंतु ते मैदान तितकंसं पुरेसं नाही. मी म्हणेन इथे प्रयत्न झाला परंतु तो प्रयत्न फसला. अगदी ज्या क्षेत्रामध्ये वारंवार खेळण्याचा प्रयत्न नयनचा होत होता तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता आणि जे जालं बनवलं त्या जाल्यामध्ये मात्र नयन अडकला आणि कॉट बिहाइंडच्या माध्यमातून नयनची खेळी संपली. 22 या आकड्यावरती हा धक्का लागलाय. 4था नयन पाटील बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावपळकावरती. अंतिम षटक गोलंदाज सुयोग म्हात्रे गोलंदाजीसाठी सुसज्ज झालाय. चला स्पीडअप करायचा आपण, जास्त वेळ आपण खर्च करू नका, ही एक नम्र सूचना आम्ही वारंवार करतो. दरम्यान हा चेंडू लेफ्ट केला, वेल लेफ्ट, व्हाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव. साजिद मडवी आणि जयदास मडवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये मागील कालखंड खरं तर या जोडीनं गाजवलाय परंतु आज फॉर्म चर्चेचा विषय आहे परंतु दडलेला क्लास आज त्यांना पुन्हा दाखवावा लागेल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह गोलंदाजच्या डोक्यावरून अगदी सेफ झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सफल झालाय. 2 धावा इथे प्राप्त होतील. डेट ओव्हरचा अंतिम षटक आहे. प्रत्येक चेंडूला आता टार्गेट करावं लागेल. सुयोग म्हात्रेचं आव्हान जरूर समोर आहे परंतु त्या आव्हानाला आता मात्र थडा देऊन मोठे फटके इथे दाखवावे लागतील ते साजिदला. 25 वरती संघ पोहोचलाय. मी म्हटलं होतं किमान 35 यायला हव्यात. इथे प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि वेल जज कॅच. एक चांगला झेल आणि या झेलनं खेळ संपलाय साजिद मडवीचा.
साजिद बाद झाला. आता सचिन गायकर मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. 2 चेंडू समाप्त झालेत सुयोग म्हात्रेचे. दरम्यान सन्माननीय कैलासजी केणी शुभागमन होते त्यांचं. मान्यवरांना विनंती की या आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं आहे. जसजसं संध्याकाळचं सत्र, यस व्हाईट बॉल, जसजसं संध्याकाळचं सत्र या ठिकाणी येईल तसतसं मात्र मान्यवरांची उपस्थिती आवर्जून आपल्याला पाहायला मिळेल. बहुसंख्य प्रेक्षक देखील आता मैदानाच्या दिशेनं येताना पाहायला मिळत आहेत. करवळे संघ खेळतोय. एका बाजूला खारघर संघाने 2 सामने जिंकलेत. जे आजूबाजूचे संघ आहेत जे आता प्रेक्षक वर्ग आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. आणि पेटाली संघ म्हटलं त्यांच्या वतीनं भरवलेली स्पर्धा तर त्यांचे बरेचसे चाहते खास करून अतिथी कक्षामध्ये देखील येताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्यावरती असलेलं प्रेम हे सातत्यानं ते दाखवतायत. आणि एक यशस्वी स्पर्धा नेहमीच संपन्न होताना आपण पाहतोय. कारण की सातत्यानं खरं तर हा क्रीडा महोत्सव ह्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हे असं एक क्रीडांगण आहे जिथे मी म्हणेन किमान हमखास आठवड्यामध्ये मॅचेस ह्या होत असतात. कारण की तलोजा मजकूर आणि पेठाली या 2 गावातील बऱ्याचशा स्पर्धा इथे पूर्ण केल्या जातात. त्यानंतर यस आणखीन 5 टुर्नामेंट ह्या क्रीडांगणावरती होतील अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली जाते. संघर्षासाठी मी म्हणेन आव्हानात्मक टोटल गरजेचा आहे. 28 धावा धावपळकावरती एखादा षटकार खूप गरजेचा असेल करवले टीमसाठी. तो प्रयत्न चालवला होता सचिननं, परंतु फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचतायत, परंतु त्यांच्या आवाक्यामध्ये हा झेल नव्हता. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आणि 3री धाव घेत असताना फलंदाज सचिन बाद झाला. या 2 धावा संघाला मिळतील, परंतु 3री धाव घेत असताना सचिनचा बली हा द्यावा लागला तो सिद्धी करवले टीमला. डीजे 1 टू गो. शेवटचा चेंडू. 30 धावा स्कोर कार्ड वरती. एखादा चौवा, एखादा षटकार महत्वाचं काम करेल, परंतु तसं घडलं नाहीये. पंचांकडनं व्हाईट बॉलची खूण. एका चेंडूसाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागेल. टार्गेट सेट बॉल आहे. या बॉलवर जर षटकार आला तर जे मानसिक बल सध्याच्या घडीला करवळे संघाचा आहे त्यामध्ये मी म्हणेन आणखीन वाढ होईल, दुणावेल तो. आणि अगदी दुहेरी आत्मविश्वासानं संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ शकतो. परंतु त्यासाठी एक मोठा हिट गरजेचा होता. प्रयत्न केला जयदासनं, प्रयत्न त्याचा फसला आणि एक अतिशय सुरेख झेल स्वतः गोलंदाज सुयोगनं प्राप्त केला. आणि या झेलनं जयदासचा देखील खेळ संपला आणि डाव देखील पहिला संपलाय. आणि प्रथम फलंदाजी करत असताना केला त्या 31 धावा. 32चं छोटं असं टार्गेट आहे, परंतु ह्या मैदानावरती मी म्हणेन कोणतंही टार्गेट विजयाची हमी देत नाही. मग ते टार्गेट छोटा असो किंवा मोठा असो, कधी कोणता संघ पराभूत होईल हे सांगणं कठीण आहे. कारण की कालच्या दिवसामध्ये 5 षटकात पिसारवे संघानं 34 धावा डिफेंड केल्या होत्या. काल जादुई गोलंदाजी झाली होती आणि तेजस पाटीलची जादू, पिसारवे संघाच्या उभरता सितारा जो नौका गोलंदाज आहे त्याची जादू आपण पाहिली होती. परंतु आज काय घडेल या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकेल? बलाढ्य बॅटिंग लाईनअप असलेला वळवली संघ ह्या धावा पूर्ण करेल का, की एका बाजूला अतिशय चांगला गोलंदाजी अटॅक असणारा श्रीसाई 11 जळमन सिद्धी करवळे संघ हा सामना जिंकेल? ऐकण्यासाठी केलाच्या 2ऱ्या सत्रात मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया आमचे परम मित्र साई राजे यांना. धन्यवाद धन्यवाद साई, धन्यवाद डीजे मास्टर. खुश खबर आई गावदेवी 11 क्रिकेट संघ स्वर्गीय नाथाबाई क्रिकेट संघ तलोजा मजकूर भोईरवाडा आयोजित स्वर्गीय नाथाबाई स्मृती चषक 2024
याच मैदानावरती एक दिवसीय लढती असतील. प्रथम पारितोषिक 30,000, द्वितीय पारितोषिक 50 भव्य दिव्य अशा ट्रॉफी असतील. संपर्क साधा आपण धीरज मडवी, धीरज मुंबईकर आणि पंकज मडवी यांच्याशी तुम्ही संपर्क जरूर साधा. जबरदस्त मॅचेस असतील. 10 संघांना प्राधान्य असेल याच मैदानावरती 22 डिसेंबर. आमचे संदेश भाई सिद्धी करोला आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. संतोष दादा मडवी या ठिकाणी आले असतील तर विनंती करीन संतोष दादा आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मॅचचा आनंद घेतात नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक योगेंद्र दादा पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांच्याच माध्यमातून एक जबरदस्त प्रकाश जो होता ते नाईट ग्रामीण क्रिकेट सामने स्वर्गीय प्रभाकर आसुपाटी स्मृती चषक 2024 मध्ये 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर या दिवशी जबरदस्त मॅच. 1,11,111, 55,555, 25,000, 25,000 आणि प्रथम 40 संघांना त्या ठिकाणी प्राधान्य असेल. सिद्धी करवले च्या मैदानावरती छत्रपती क्रीडांगणना सिद्धी करवले. संपर्क साधू शकाल रोशन पाटील, संदेश पाटील, संदीप पाटील, सौरभ पाटील आणि योगेश मडवी. जबरदस्त नाईटचे आता थैमान होतील मॅचेस. कमलाकर पाटील आणि त्यानंतर दिलीप बुवा केनी यांना विनंती करेन की व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. टीम कावदेवी 11 वळवली. चला व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतोय. कैलास दादा केनी यांचं मंचकावरती आपण सुस्वागतम आणि स्वागत या ठिकाणी केला जाईल. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ, त्यानंतर तुळशीचं रोपटं देऊन काकांचा शुभ सन्मान व्यासपीठावर अगदी स्क्रीनच्या समोर आपण पाहू शकाल. तुळशीचं रोपटं आदरणीय महेंद्रदादा केनी त्यानंतर हेमंत केनी यांच्या शुभ हस्ते दादांचा शुभ सन्मान होत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. वलवली टीमचे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गावदेव कंस्ट्रक्शनचे ऑनर विनोद शेठ चौधरी, अष्टविनायक धाब्याचे मालक आकाश शेठ काथारा यांच्याकडून वलवली टीमसाठी पुन्हा एकदा शुभेच्छांचा वर्षा होतोय. थँक्यू सो मच. माटाडू शेठ या ठिकाणी आले असतील तर विनंती असेल. आइए मंच के ऊपर आपका स्वागत है. चले दोस्तों 4 ओवर का मुकाबला, 32 का लक्ष्य. दोनों टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं. गेंदबाज के लिए तेज तरार गेंदबाज है नयन, सिद्धि करोला एक्सप्रेस रिवर एंड से स्ट्राइक एंड के ऊपर जबरदस्त आक्रामक खिलाड़ी ऋषि चौधरी और रत्नदीप. पहली गेंद ओ सामने खेला है ऑन साइड की रिजर्व में फील्डर है साजिद. ओ बढ़िया फील्डिंग, बैकअप में फील्डर है, प्रोटेक्शन देंगे. 1 रन का इजाफा और 1 रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 1 रन. शुरुआत अच्छी होती हुई पहली गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश में थे ऋषि, लेकिन 1 ही रन बना. 1 रन के साथ खाता खोला किया. 32 गेंदबाज तैयार. इस ओवर की अगली गेंद स्विच हिट का अस्त्र निकाला है, फील्डर है पॉइंट में. बढ़िया फील्डिंग ऋषि और रत्नदीप. ये सलामी जोड़ी है. यहां से कमर तोड़ने की बल्लेबाजी करेंगे भाई. जबरदस्त आक्रामक खिलाड़ी, बहुत चर्चे में 2024 का जो पर्व है वलवली टीम के लिए काफी शानदार चलता हुआ. जिस मैदान में जाते हैं उस मैदान में मेला लगता है. यह वलवली टीम की पहचान है. बढ़िया स्ट्रोक हवा के साथ खेला है, फील्डर है स्वप्निल. गलती नहीं करेंगे भाई, ये जबरदस्त खिलाड़ी है. बल्लेबाज यहां से ऋषि की पारी का खात्मा निराश पूर्वक पैवेलियन का रास्ता नापते हुए. नयन पाटील को मिली
और में सफलता मिली है, शानदार गेंदबाजी। आशीष पाटिल यहाँ से बल्लेबाजी के लिए फंटान में। ऋषि बेहतरीन खिलाड़ी है, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन टाइमिंग उतना अच्छा नहीं था। ये शातिर गेंदबाजी है, खतरों के खिलाड़ी है, ये सिद्धि करोला एक्सप्रेस है। बेहतरीन बेहतरीन गेंदबाजी। आशीष आएंगे बल्लेबाजी के लिए, ताबड़तोड़ बल्लेबाज है, टीम की जरूरतों को जानती है। ओ अच्छा शॉट है, चकमा दिया गेंद ने, नहीं रुकेगी ये गेंद, सीधा जाएगी डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री रेखा के बाहर। 4 रन। चले टीम का टोटल यहां से बढ़ता हुआ रन संख्या है गावदेवी 11 वलवली टीम की 6, 32 का लक्ष्य। गेंदबाज नयन तैयार है इस ओवर की अगली गेंद। सामने खेला है, हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद तारामंडल में। 6 रन। कमाल धमाल और मालामाल। 6 रन। टीम का टोटल बढ़ता हुआ 12 रन। गेंदबाज तैयार नयन, एक और बढ़िया स्ट्रोक है, फील्डर है तैनात स्वप्निल। पहले ओवर में रन बने 13। यहां से ओवर की समाप्ति सफल हो रहा वलवली टीम के लिए। ओवर की समाप्ति 1 विकेट के नुकसान पर 13 रन। और धन्यवाद। चलिए टीम मीटिंग के लिए टाइम नहीं, गेंदबाजी शायद सहयोग आएंगे गेंदबाजी के लिए या स्वप्निल। कंजूसी गेंदबाजी, विकेट टेकन गेंदबाजी करने होगी। मैच बैलेंस है, अब यहां से संघर्ष जारी होगा, पसीना बहाना होगा। जो पसीना बहाएगा वो इतिहास रचाएगा। कौन रचाएगा इस मैदान के अंदर इतिहास? गेंदबाजी के लिए यहाँ से लेफ्ट हैंड और 2 विकेट मारा करने के लिए गेंदबाज स्वप्निल तैयार है। अब बचे भी 18 गेंदे और जीतने के लिए 19 रन की जरूरत। स्वप्निल पाटिल स्ट्राइक गेंद के ऊपर बल्लेबाज आशीष पाटिल है। कंजूसी गेंदबाजी, विकेट टेकन गेंदबाजी, यहाँ पे मैडन ओवर डालते हैं तो मैच फिर से एक बार जीवित हो सकती है, लेकिन इतना आसान नहीं है। आशीष को गेंदे फुटबॉल जैसी दिखने लगी है क्योंकि आते ही उसने जलवा दिखाया, छक्के के साथ स्वागत किया, चौके के साथ स्वागत किया। बढ़िया बल्लेबाज है भाई। स्विच हिट लगाने की कोशिश, यू मिस, आई डेफिनेटली इट फर्नीचर डिस्ट्रॉय। ग्रेट गेंदबाजी यहां से होती हुई यहां से बल्लेबाज को चलता बने आशीष के पारी का खात्मा। धन्यवाद। चलिए ओमकार खारगर की टीम के कप्तान टॉस के लिए आना है। राह देख रहे खारगर टीम, आएगी सिद्ध करोले या आएगी वलवली टीम? स्वप्निल पहली गेंद के ऊपर सफलता, शानदार गेंदबाजी, जबरदस्त नवीतुली गेंदबाजी। यहाँ से ग्रेट कमबैक करने वाली गेंदबाजी करनी होगी। बचे भी 17 में 19 रन की जरूरत है। वलवली टीम यहाँ से बल्लेबाज सुयोग मात्रे। ओहो बढ़िया गेंद है, बढ़िया गेंद है, पलक झपकती गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में छलांग देती। ये ट्रम्प कार्ड है सिद्धि करोली टीम का। शानदार गेंदबाजी, इसी प्रकार की गेंदबाजी होनी चाहिए, ज्यादा से ज्यादा डॉट गेंदे, विकेट टेकन गेंदबाजी और यहाँ से प्रेशर क्रिएट करना होगा और हार्ड बिल्कुल
फील्डिंग डिपार्टमेंट आपको सच रखना होगा। अगली गेंद स्वप्निल, ओ हल्के हाथों से खेलना चाहते थे, टैप करना चाहते थे, यहाँ से गेंद सीधा थोड़ी सी सबमरीन डिलीवरी देखी, पलक झपकती गेंद विकेट कीपर ने इसको कैद किया और यहाँ से डॉट गेंद। लगातार 3 गेंदें और एक सफलता, शानदार गेंदबाजी, इसे कहती है जबरदस्त गेंदबाजी। अब 15 गेंदें 19 रन, शानदार गेंदबाजी होती हुई स्वप्निल, देखिए दिमाग शांत रहकर गेंदबाजी कर रहे मैदान में। 15 गेंदें 19 रन। ओहो इस बार किस्मत मेहरबान, तो बल्लेबाज पहलवान, बैट कट है, 4 रन। ओके चले 14 गेंदे 15 का समीकरण एक आसान सा समीकरण है, लेकिन गेंदबाजी शातिर हो रही है। किस्मत का साथ मिला, बल्लेबाज को चौवा आया और 15 रन चाहिए जीतने के लिए। टीम की टोटल की बात करेंगे तो 17 रन है। गेंदबाज स्वप्निल तैयार है इस ओवर की अगली गेंद। गेंद हवा में है और एक आसान सा कैच, बल्लेबाज सुयोग माथुर का पारी का खात्मा होता हुआ। चलिए खैर की टीम टॉस के लिए आना है। चलिए अब 13 में 15 मैच बैलेंस है। ऐसी गेंदबाजी होती है तो अंतिम ओवर तक ये मैच चलेगा भाई। चलिए गेंदबाज तैयार, इस ओवर की अंतिम गेंद स्वप्निल पाटिल, यहाँ से गेंदबाजी के लिए मुकेश शेलाटकर, नाम तो सुना ही होगा। हल्के हाथों से करीबी मामला, जरूरत नहीं थी, मिस फील्डिंग सचिन, ये मिस फील्डिंग आपको मैदान से बाहर भेज सकती है भाई। एक एक गलती आता चुकीला माफी नहीं। 12 चेंडू 14। चले जबरदस्त मुकाबला, कांटों की टक्कर मैदान के अंदर पुश किया था, मिस फील्डिंग हुई थी सचिन की तरफ से, अन्यथा मुकेश शेलाटकर की विकेट जा सकती थी। किस्मत भी बहादुरों का साथ देता है और यहाँ से 12 गेंदे मटालू शेठ मैच का आनंद लेते हैं। तो आइए स्वागत है आपका भी। चले सुयोग यहाँ से गेंदबाजी के लिए तैयार, 12 गेंदे 14। ओहो गेंद हवा में है, फिर से एक बार मौका मौका मौका, रोशन नहीं छोड़ेंगे भाई। जबरदस्त कैच, मुकेश के पारी का खात्मा। जीवन दान मिला था मुकेश को, फायदा नहीं उठा पा रहे, सिर्फ शोर में गेंद डालना चाहते थे, लेकिन यहाँ से सुयोग ने पहली गेंद के ऊपर सफलता पा ली। स्वप्निल को भी पहली गेंद के ऊपर सफलता मिली थी, नयन को तीसरी गेंद के ऊपर सफलता मिली थी।
ऐसे 3 विकेट मैदान से बाहर है और नए बल्लेबाज आएंगे मैदान में। ग्यारह गेंदे 14 का समीकरण। सुयोग है गेंदबाजी, तेज तरार गेंदबाज है। टैप किया है गेंद, शॉर्ट टर्नमैन के रिटर्न में फिर से एक बार चुकीला माफी नहीं है। सचिन, शायद सचिन ने आज हाथों में सैनिटाइजर लगाया है। फेविक्विक लगाते तो गेंद आपके हाथों में चिपक सकती थी। चलिए अक्षय केरी पूरे फ्रेश होकर आए। देखिए इतनी अच्छी गेंदबाजी हो रही है, फील्डिंग जो रहती है आईने की तरह होती है गेंदबाज के। अच्छी गेंदबाजी हो रही है मैदान में, थोड़ी सी मिस फील्ड होती हुई। रुक के खेला है, गैप में खेला है, जाएगी गेंद, छोटी सी दरार और उनमें से नंबर निकले 4 रन के लिए। बहुत स्लोवर किया था। देखिए आप समीकरण 9 गेंदे 8। एक एक गलती कितनी भारी पड़ सकती है अपने टीम के लिए। सुयोग नाराज है गेंदबाजी में। एक देखिए ऑन साइड में फ्लो, देखिए बैट का कितना जोरों से, अगर ये बल्ले के स्लॉट में रहती तो सामने जो बड़ी बिल्डिंग बन रही शायद उसके तीसरे माले पर ये गेंद जा सकती थी। इतना जोरों से बैट का बल्ला का फेस खोला था। बल्लेबाज की बात करें तो विशाल चिंद्रानकर, खतरनाक बल्लेबाज है, लंबे ये पारी खेलते अपनी टीम के लिए। ओ ये देखिए बढ़िया विकेट कीपिंग, डायरेक्ट हिट, निशाना चूका, मैच भी चूक सकता है। जयदास कोशिश सही थी आपकी। चले गुड रनिंग बिटवीन द विकेट। आप यहां से समीकरण है 7 में 6। कड़क बल्लेबाज है भाई ये विशाल। बेहतरीन फील्डिंग जयदास ने की थी, गेंद को रोका था, डायरेक्ट हिट। कंपल्सरी चेसिंग है, 6 रन आपको 7 में बनाने ही हैं। चलिए कारगिल टीम तैयार रहना है आपको। आइए 7 गेंदे 6 रन की जरूरत। क्या इस गेंद के ऊपर प्रहार करके मैच को फिनिश करेंगे? ओहो इतना आसान नहीं है। सुयोग भी शातिर खिलाड़ी। ओवर की समाप्ति और आने वाली 6 गेंदे टीम को जरूरत है, टीम वलवली। 6 गेंदे 6 रन। चला फास्ट केला आपण टीम मीटिंग साठी अजिबात वेळ नाही आपल्या जवळ. त्वरित आपण क्षेत्ररक्षणाची आखणी करा. स्ट्राइक एंड के ऊपर आप आएंगे बल्लेबाज शायद रत्नदीप और यहां से गेंदबाजी पांड्या मड़वी यहां से गेंदबाजी करेंगे. जबरदस्त खिलाड़ी है. यदि ये 6 रन रोकते तो हम मैन ऑफ द मैच इसी गेंदबाज को देंगे. चले जबरदस्त मैच ने मोड बदल दिया है. बहुत अच्छा माहौल बनता हुआ क्रिकेट के लिए. जो माहौल चाहे था वो माहौल यहाँ से क्रिकेट में बनता हुआ. बचे हुए 6 गेंदे 6 रन की जरूरत है. सामने बल्लेबाज रत्नदीप. गेंदबाज ने यहाँ से दौड़ना शुरू किया. फुल टॉस गेंद थी, रिवर्स अस्त्र निकला है. गेंद जारी है दरमियान की रिजर्व में. बहुत ही खराब फील्डिंग और ये जरूरत नहीं थी तीसरी रन की. रन आउट के तौर पर सैक्रिफाइस किया विकेट. बल्लेबाज को लौटना पड़ेगा. एक ग्रेट बल्लेबाज थे विशाल. बैक टू द डगआउट. लगता हुआ झटका 5वां.
चलिए यहाँ से समीकरण है 5 के देहातों में 4 रन जीतने के लिए यहाँ से बल्लेबाज आएंगे नीलेश मात्रे। जबरदस्त फील्डिंग डिपार्टमेंट देखिए, बैकवर्ड पॉइंट में फील्ड की रचना है, शॉर्ट मिड ऑफ में सिली मिड ऑन में गेंदबाज तैयार है। पांड्या की ये गेंद फुल टॉस गेंद है, हल्के हाथों से ड्राइव किया है गेंद को, सुयोग आएंगे गेंद के नीचे आएंगे, उठाएंगे फेंकेंगे, तब तक के लिए यहाँ से सिंगल मुकम्मल। 4 गेंदे 3 रन कंपलसरी चेसिंग। जबरदस्त मैच, आक्रामक मैच, अच्छा लग रहा था मैच 3 ओवर में फिनिश हो सकता है, लेकिन इतना आसान नहीं है। जबरदस्त गेंदबाजी की स्वप्निल ने, आक्रामक गेंदबाजी की सहयोग ने, आक्रामक गेंदबाजी नयन ने भी की थी। चलिए गेंदबाज तैयार है, अब 4 में 3 स्विच हिट, जरूरत नहीं है, जरूरत नहीं है। विनाशकालीन विपरीत बुद्धि, बल्लेबाज को लौटना पड़ेगा। कौन है बाद? शायद रत्नदीप। धन्यवाद डीजे। जबरदस्त मैच बनता हुआ, पैसा वसूल या मुकाबला, एक टीम को जीतना है जरूर तो दूसरी टीम को हार नहीं है मंजूर। बल्लेबाजी करेंगे यहाँ से वलवली टीम, तो गेंदबाजी करेंगे यहाँ से सीधे करोले टीम। मैच अंतिम क्षणों तक नहीं छोड़ेंगे। यह ऑस्ट्रेलियन टीम है भाई, यह संघर्ष करना जानती है, बेहतरीन गेंदबाजी करनी होगी। पांडे को मैच में वापसी मिलती हुई, ग्रेट विकेट, मैदान से बाहर। रत्नदीप बची हुई गेंदें हाथों में, 3 और जीतने के लिए 3 रन की जरूरत। खचाखच भरा हुआ है मैदान, 3 गेंदें 3 रन। गेंदबाज तैयार, हो यू मिस, आई डेफिनेटली हिट। कितना शानदार गेंदबाजी, तेज तरार गेंद थी, ब्लॉक जड़ में फेंकी थी, और यहां से बल्लेबाज को लौटना पड़ेगा। बल्लेबाज थे मनीष पाटिल। देखिए कितना अच्छा मैच ने मोड़ लिया है। अब 2 गेंदे 3 रन, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। यहाँ से दोनों टीम के जो दर्शक के, उनकी दिल के धड़कने तेज होती हुई, धक 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 धक। 2 गेंदे 3 रन, कमाल का मुकाबला, पैसा वसूल मुकाबला। अब नए बल्लेबाज आएंगे, कुणाल पालेकर। आले रे आली, कुणाल आता तुझी पाली आली। 2 गेंदे जीतने के लिए 3 रन। जबरदस्त संघर्ष चलता हुआ मैदान के अंदर। मैंने कहा था ये ऑस्ट्रेलियन टीम है, संघर्ष करना जानती है, अंतिम गेंद तक लड़ेंगे, बचेंगे तो और भी लड़ेंगे। थोड़ी सी मिसफील्ड नहीं होती तो शायद 2 गेंदों के ऊपर 5 रन बच सकते थे। चले 2 में 3, उड़ाया गेंद हवा में, कैच बनेगी, मैच बनेगी। ओहो, कैच ऑफ द मैच, कैच ऑफ द टूर्नामेंट। और यहां से बल्लेबाज कुणाल बैक टू द डगआउट। शुक्रिया डीजे मास्टर। ताजमहल यदि प्यार की निशानी है तो रायगढ़ एक शेर की कहानी है। अब बचा हुआ समीकरण, 1 गेंद 3 रन, अंतिम जोड़ी शायद मैदान के ऊपर, 1 विकेट जारी है। अब आने वाली गेंदें रहेगी 1, जीतने के लिए 3 रन की जरूरत, कंपलसरी चेसिंग है। देखिए सिद्धि करोली टीम के जो दर्शक है, समर्थक है, एक बार गेंदबाज के लिए जोरदार तालियां तो बजा मेरे दोस्त, क्योंकि कमाल का मुकाबला बनेगा इस मैदान में। पैसा वसूल मुकाबला, आने वाले 1 गेंदे 3 रन, संघर्षमय जबरदस्त गेंदबाजी पांड्या द्वारा। क्या तेज तरार गेंदबाजी करती है। 6 में बनाने थे
छह। और देखिए आप एक गेंद के ऊपर जीतने के लिए 3 रन की जरूरत है, तो रख हौसला, वो मंजर भी आएगा। पैसे के पास चलकर कुछ समंदर भी आएगा। थक कर ना बैठ ये मंजिल के मुसाफिर, तुम्हें मंजिल मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। एक गेंद 3 रन की जरूरत। जबरदस्त मोड ऑन होता हुआ है, आक्रामक रूप धारण करेंगे बल्लेबाज। यहां से गेंदबाजी हो गया अभी जानने के लिए इस गेंद के ऊपर इस मैच का भविष्य जारी रहेगा। एक गेंद 3 रन। दर्शक जो बैठे थे खड़े होते हुए चले जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे इस गेंद का। आने वाली एक गेंद जीतने के लिए 3 रन की जरूरत है। कंपलसरी चेसिंग इस बार गेंदबाज ने दौड़ना शुरू किया। एक गेंद 3 रन। ओहो हो क्या बात है। यह है ऑस्ट्रेलियन टीम जबरदस्त जीत हासिल करती हुई है। पांडे के लिए जोरदार तालियां दोस्तों। तांबा डीजे चला लगे टॉस साठी आपण साजिद काय जबरदस्त मॅच तुम्ही रंगवली आणि काय निसट्ट विजय प्रस्थापित केला। 3 षटकांची मॅच, सामना 3 षटकांचा असेल। ओमकार पाटील भरपूर विश्राम केला आताही, लगातार 2 मॅचेस जिंकल्यात, भरपूर इझी घेतला बोलबोली संघाने सामना। 4 षटकांची